CK मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। CK मराठी। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुची जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून परिवर्तनाची नवी चाहूल लागल्याचे चित्र दिसून येत आहे। या गटातून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटकडून पैलवान इंद्रजित कोळेकर यांनी जिल्हा परिषद निवडणूक रिंगणात उडी घेतल्याने निवडणूक लढतीला वेगळे परिणाम प्राप्त झाले आहे। पैलवान इंद्रजित कोळेकर हे माजी महाकाली सहकारी कारखान्याचे संचालक कशलीन तात्या कोळेकर यांचे सुपुत्र असून घड्याळ हे त्यांचे निवडणूक चिन्ह आहे। युवकांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून त्यांच्या उमेदवारीमुळे कुची गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे। कुची गटाच्या सर्वांगीण विकासासाठी पैलवान इंद्रजित कोळेकर यांना जनतेने पाठिंबा द्यावा व सेवा करण्याची संधी द्यावी असे प्रतिपादन आगळगाव येथील नागरिकांनी केले आहे। विकास, रोजगार, पायाभूत सुविधा आणि शेतकरी हिताच्या मुद्द्यावर ठोस काम करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान आगळगाव परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यात आल्या असून या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे। या बातमीचे संकलन CK मराठी न्यूज कवठे महाकाळ चंद्रकांत खरात तसेच LV न्यूज मराठी कवठे महाकाळ विलास लोखंडे यांनी केले आहे। आज आपण कवठे महाकाळ तालुक्यामधील कुच्चीगण या गावामध्ये सर्वे करत आहोत की जिल्हा परिषदसाठी कोणता उमेदवार खरं भक्कम राहील आणि हे आज आपण आगळगाव या गावासाठी आलेलो आहे। त्याचबरोबर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद चालू आहे। आगळगावामध्ये आज आपण काय ज्येष्ठ आहेत, काय तरुण आहेत आणि त्याचबरोबर चिमुकलं पण आहे। बघा, लहान बाळाला पण घेऊन आलेले आहेत। आपण पाहू शकताय की खरी कंडिशन नेमकी काय आहे की आपल्याला नेमकं नेता मेजरसाठी कोण हवा त्या भागाला, जिल्हा परिषदसाठी कोण हवा, बोला डायरेक्ट हवा। एकीकडं घड्याळ आहे आणि एकीकडं तुतारी आहे जिल्हा परिषदसाठी। तर तुम्हाला आरेवाडीतून इंद्रजित कोळेकर काशीगण तात्याचा मुलगा तो घड्याळाखंड उभा आहे आणि एकीकडं दादासाहेब कोळेकर ती तुतारीसाठी उभा आहे, बरोबर का? ती पंचायत समिती नाही, जिल्हा परिषदसाठी। जिल्हा परिषदसाठी आता तुम्हाला नेमका नेता कोणता आपल्याला, तरुण पिढी आवडेल का वयोवृद्ध झालेली पहिली पिढी आवडेल? तरुण पिढी आवडेल। मग तरुण पिढीचं काय, मग त्यांना तुमचं प्राधान्य काय असणार आहे? प्राधान्य काय असं सांगायचं, चांगलं काम व्हावं, चांगलं काम व्हावं। हां, पहिल्यापासून असं करत बसले की आमच्यानं एवढ्यासाठी मग काय तरुण पिढीला चान्स असावा। तरुण पिढीला चान्स असावा म्हणजे कोणाला? इंद्रजित कोळेकर यांना, घड्याळाला, घड्याळ असो कोण बी असो काय असो। हां, म्हणजे तुमचा पाठिंबा तरुण पिढीला आहे। पैलवान इंद्रजित कोळेकर, भावा तू काय सांगेल? आता तरुण आहेस आणि तुझाच पद्धतीने एक तरुण उभा आहे, तर ह्यासाठी तुझं म्हणणं काय असणार आहे? अब तुम्ही निवडून दिला तर करतील ना? तरुण पिढीला फोर्स करणार, त्यांचं चिन्ह माहित आहे का? घड्याळ चिन्ह आहे, बरोबर का? मोठ्याने बोला घड्याळ आणि घड्याळ चिन्ह समोर येतो बसणार। तुम्ही काय म्हणताय? घड्याळ चिन्ह ए बाबा, तुझं म्हणणं काय आहे? नवीन कोण? काय इंद्रजित कोळेकर। इंद्रजित कोळेकर काशीगण तात्यांचा मुलगा, त्यांचं चिन्ह माहिती आहे का? एकंदरीत पाहता जिल्हा परिषद या कुच्चीगणातून इंद्रजित कोळेकर आणि दादासाहेब कोळेकर हे उभा आहेत। आता जनतेचा कल आपण जाणून घेतोय। वयोवृद्ध पण आपल्याला सांगतायत की तरुणांना संधी देऊया, किती दिवस त्याच घरात द्यायचं, नवीनाला संधी देऊन नवीनच पुढं आणायचा आणि कोणत्या चिन्हावर बटन दाबायचं? कोणत्या? खरं का? नवीन जनता नवीन आली पाहिजे। दादा तुम्ही काय सांगाल? घड्याळ कोण? जोरात बोलायचं। इंद्रजित कोळेकर कुठला आहे ते माहिती आहे का? आरेवाडी। मग तुमचं कशाला आहे? एकंदरीत पाहता ए बाळ, तू सांगशील का? घड्याळ इकडे कॅमेऱ्याकडे बघ, तू सांगशील का? आहे का मतदान? कोण आहे उमेदवार माहिती आहे का जिल्हा परिषदसाठी? इंद्रजित कोळेकर। हा, मग एकंदरीत पाहता आज या गावामधला आपण सर्वे केला। सर्वेमध्ये काय इकडं सांगतायत, काय तिकडं सांगतायत। एकंदरीत पाहता सर्वेच्या
आणि उद्याच्याला आपण अर्ज माघारी घेतल्याच्या नंतर दुसरा व्हिडिओ पाहणारच आहोत. आज आपण कवठे महांकाळ तालुक्यामधील कुच्चीगण या गावामध्ये आगळगाव गावामध्ये आलेलो आहे आणि आगळगावामध्ये अविनाश शिंदे सर आपल्यासोबत आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ आपले माजी सैनिक आहेत, तरुण पिढी आहे. ही आपल्याशी बातचीत करणार आहे की आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं निवडणूक लागलेली आहे. निवडणूक लागली असताना आपला नेता असावा कसा, आपला नेता खंबीर असावा, एकत्रित पाहता घराणेशाही आहे का पहिल्यापासून तिथंच द्या का तरुण पिढीला द्या, ही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. दादा काय सांगाल? आता जी जिल्हा परिषद पंचायत समितीचं जे इलेक्शन लागले त्या इलेक्शनमध्ये जो आता होणारा जो नेता आहे तो नवा चेहरा असायला असं पाहिजे असं आम्हाला वाटते. गेली बरीच वर्ष झालं आपल्या मतदारसंघ आहे म्हणजे कुच्चीगण, आगळगाव भाग, हे पंचायत समिती तासगाव या मतदारसंघात जर बघायला गेलं तर मोठं काम जर म्हटलं तर दाखवायला काम नाही आपल्याकडं. अशी वस्तुस्थिती इथली भागातली या तर काम म्हणजे असं की नेत्यानं सांगायचं आमची सत्ता नाही, निधी येत नाही, नुसते मतदान घेऊन जायचं, ते असलं काम आता नको आहे. आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, काम करणारा पाहिजे, ते उच्च शिक्षित पाहिजे, हुशार पाहिजे, लिहिता येणारा तर किमान असावा. बरं, आता नवीन चेहरा म्हणताय, नवीन चेहऱ्याचं चिन्ह काय सांगू शकाल का? नवीन चेहऱ्याचं आता आमच्या जिल्हा परिषदसाठी माझा मित्र आरेवाडीचा इंद्रजित कोळीकर ते उभारलेला आहे. माझा वर्ग मित्रच आहे तो. दुसरी गोष्ट नांगोळीमधून दादासाहेब कोळीकर उभारलेले आहेत. पण जनता बरोबर योग्य ते निर्णय देऊन माणूस बघूनच मतदान करणार आहे. हा विषय. तुमचं म्हणणं काय असणार आहे? नेमकं मत कशाला, घड्याळाला द्यावं का? नाही, घड्याळाचा किंवा तुतारीचा विषय नाही. इथं विषय आहे फक्त काम करणाऱ्या माणसाचा विषय आहे. इथं काम कोण करणार आहे त्याला जनता मतदान देणार आहे, विजय त्याचा निश्चित होणार आहे असा विषय. आज आपण खरोखर जाणून घेतोय की नेमका आता नवीन पिढीचा नवीन येणारा नेता काम करेल का जुना नेता काम करेल? नवीनला संधी दिली तर नवीन सुद्धा करणार आहे काम. त्याचा विश्वास तर ठेवला पाहिजे आपण. मग तुमचा संधी देण्याचा चान्स तुम्ही संधी देणार आहे का? होय, देणार की, नवीनला संधी देणार की आम्ही. अच्छा, म्हणजे आगळगाव मधून नवीनला संधी आहे, मिळू शकणार असा अंदाज आहे माझा. आगळगाव मधून आपण पाहतोय की नवीन चेहऱ्याला संधी भेटणार म्हणजे इंद्रजित कोळेकर, काशिलिंग तात्यांचा मुलगा, महांकाली सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक काशिलिंग तात्या. आज खरोखर काशिलिंग तात्यांनी स्वतः उमेदवारी घेतली असती तरीही ते आले असते. त्याचबरोबर आज आपणाला पाहायला भेटतंय इंद्रजित कोळेकर, त्यांना आपण हे करतोय. एकीकडे आहेत दादासाहेब कोळेकर, दुसरीकडे आहेत इंद्रजित कोळेकर. आज इंद्रजित कोळेकर आणि दादासाहेब कोळेकर राष्ट्रवादीचे दोन कणे आहेत, राष्ट्रवादी तुतारी आणि राष्ट्रवादी घड्याळ. एकत्रित पाहता घड्याळाकडे आपणाला आगळगावातून कल पाहायला भेटतोय. आज आपण आगळगावमध्ये अमित दादा नाईक वस्तीवरचे आहेत, अमित नाईक यांच्याकडे आलेलो आहोत. तुम्हाला आता युवा पिढी एकीकडं उभा आहे आणि एकीकडं पहिल्यापासून सत्ता भोगलेली पण आहेत, बरोबर आहे का? आता तुम्हाला जिल्हा परिषदसाठी नेमका कोणता नेता हवा आहे यावर काय सांगा? घेऊन जाणार आहे. जिल्हा परिषद साठी कुच्चीगणातून कोण हवा आहे? आम्ही म्हणतोय युवा पिढीला संधी दिली पाहिजे सगळ्यांनी. युवा पिढीला म्हणजे कोणाला? इंद्रजित कोळीकर. बरं, त्यांचं चिन्ह माहिती आहे का तुम्हाला? चिन्ह घड्याळ. मग घड्याळाला संधी दिली पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे? हा, युवा कोण तर उभा राहिलं पाहिजे असं. आता युवा जरा महाग झाले आता. मग पुढं काय आता युवा पिढी आल्याच्या नंतर त्यांचं विजन काय, त्यांनी काय कामं करतील? काम करतील जरा, कामं आहेतच की, रस्त्याचे आहे ते म्हणा, रस्त्याचे कामं मग आहे ते, बाकीचे आहेतच की, निधी आणतील. पहिल्या जे उभा राहिलेल्या नेत्यांनी आतापर्यंत काय काय कामं केली, काय केलं आता तुम्हाला माहितीच आहे का? आमच्या तुम्ही काय सांगाल? काय सांगायचं, युवा पिढीकडून अपेक्षा काय? अपेक्षा आहे त्याच. म्हणूनच तुम्ही युवा पिढी निवडलेली आहे का? हा, आता कित्येक वर्ष जुन्यांनाही करायचं, युवा काही चान्स मिळाला पाहिजे असं आमचं मत आहे युवांचं. बरं, युवांचं तुमचं म्हणणं आहे की युवा पिढीला द्यावं. म्हणजे युवा पिढीचं जिल्हा परिषदसाठी नेमकं चिन्ह काय आहे? घड्याळ आहे. ठीक आहे, आता आपण दुसरीकडे जातोय. दादा तुम्ही काय सांगाल, कोणाला संधी द्याल?
युवा पिढीला संधी दिली युवा पिढीचं काय चिन्ह आहे माहिती आहे का? हा? घड्याळ ते तुमचं काय म्हणणं आहे दादा? हा? आज आपण खरोखर एकंदरीत पाहता सर्व बाजूच्या ज्या मुलाखती जाणून घेतलेल्या आहेत, आगळगावमधल्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आगळगावमध्ये पंचायत समितीसाठी माननीय श्री दत्ताजीराव पाटील साहेब यांच्या मातोश्री पण आहेत. आज त्या मातोश्रींच्या बाजूनं जनतेचा कल आपल्याला पाहायला भेटलेला आहे. त्याचबरोबर इंद्रजित कोळेकर यांच्याही बाजूनं कल पाहायला भेटतोय. अनेक गावात दुसऱ्या बाजूनं पण कल पाहायला भेटतोय. तर आपण आता एकत्रित पाहता येणाऱ्या या 10-12 दिवसावर आलेल्या इलेक्शनाकडे ध्यान देऊन सगळ्यात पहिला एक्झिट पोल CK मराठीवरती आणू, एवढाच हा विषय. CK मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे महांकाळ सांगली. LV मराठी न्यूज, कवठे महांकाळ सांगली.